आज आपण बनवणार आहोत हिरव्या मसाल्यातली फिश करी। त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो फिश। हे मी मुंबईचा मासा घेतला, याला वाम पण म्हणतात। याऐवजी तुम्ही रोहू किंवा पॉम्पलेट, सुरमई पण वापरू शकता। अजून त्यासाठी मी 2 वाटी खोबरं घेतलंय, कारण आपण अर्धा किलो फिश घेतलं त्यानुसारच मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे। 2 वाटी खोबरं, 10-12 हिरव्या मिरची, 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, कोथिंबीर, तेल घेतलंय, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग आणि आमसूल। करीसाठी आपण वाटण तयार करून घेणार आहोत। सुरुवातीला मी खोबरं घेतलंय, त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, आणि कोथिंबीर याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। आपलं वाटण तयार झालं आहे। तुम्ही बघत आहात हिरवा रंग आला आहे, कारण कोथिंबीर टाकली, हिरव्या मिरच्या टाकल्या त्यामुळे। कढई तापत ठेवली आपण, तापली आपली, त्यामध्ये आपण साधारणतः 3 चमचे मी तेल घेतलंय, ते टाकले। तेल तापले, आपण थोडासा हिंग टाकणार आहोत त्याच्यामध्ये। बाकीचं आपण भाजी करताना टाकणार आहोत, कारण आता मी फिश फ्राय करून घेते थोडंसं त्यामध्ये। थोडी हळद। आता हे फिशचे सगळे तुकडे आपण त्यामध्ये टाकणार। तुम्ही बघत आहात आपली फिश आपण थोडीशी परतून घेतली। आता ही मी काढून घेते। त्यामध्ये आपण परत थोडंसं हिंग राहिलेलं ते टाकून घेऊ। थोडी हळद आहे ती टाकणार आहोत। आता हे वाटलेला जो मसाला आहे आपला, तो आपण यामध्ये सगळा टाकून घेणार आहोत। आता आपण हे छान परतून घेणार आहोत मसाला। मसाला छान परतला गेलाय, यामध्ये आपण सगळी फिश टाकून देणार आहोत। आता सगळं फिशचे तुकडे आणि मसाला सगळं मिक्स करून घेत आहोत। आता यामध्ये मी थोडं गरम पाणी टाकते। जास्त ग्रेव्ही नाही करणार मी, थोडंसं घट्टसरच ठेवणार आहे। तुम्ही बघत आहात मी ह्या पद्धतीने एवढी थिक ठेवली आहे। तुम्ही सुकं खोबऱ्याऐवजी ओला नारळ वापरला तरीही चालतो। आता यामध्ये मी मीठ टाकते। मीठ हे आपण आपल्या चवीनुसार टाकावं। साधारणतः मी आता इथे 1 चमचा मीठ टाकते, मला जेवढं हवं तेवढं। आणि आमसुलाचे 5-6 तुकडे। आमसुलाने एक छान चव येते भाजीला। तुम्ही बघताय आपल्या भाजीला उकळी आली आहे। फिश शिजायला वेळ नाही लागत, 5 मिनिटात फिश शिजून जातो साधारणतः। तुम्ही बघू शकता, आता मी तुम्हाला दाखवते। असा तुकडा पडला म्हणजे आपलं फिश शिजलंय। आता यामध्ये मी कोथिंबीर टाकणार। मी कोथिंबीर टाकली, झाली आपली फिश करी तयार। आता आपण सर्व करूया। फिश करी आपली तयार झाली आहे, मी सर्व केली आहे। तुम्ही बघत आहात किती छान दिसते हिरव्या मसाल्यातली फिश करी। तुम्ही माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाका आणि सबस्क्राईब करा।